ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीच्या मॅटवर भारतीयांचा दबदबा पाहायला मिळाला। भारतानं या स्पर्धेत 14 पैलवानांची फौज उतरवली होती। त्यात 13 जणांनी पदकं मिळवली। यंदा कुस्तीत भारताच्या खात्यात 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 2 कांस्य अशी 13 पदकं जमा झाली आहेत। त्यात महिला पैलवानांनीही 6 पदकांची लूट केली आहे। यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणत्याही देशानं कुस्तीत बजावलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे। यंदा कुस्तीत भारताचं पदकांचं खातं उघडलं ते अमित कुमारनं। अमितनं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली। डबल ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमारनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही आपलं वर्चस्व कायम राखलं। सुशीलनं पुरुषांच्या 74 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलंय। या गटाच्या अंतिम फेरीत सुशील कुमारनं पाकिस्तानच्या कमार अब्बासवर 6-2 असा विजय मिळवला। 2010 साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुशील कुमारनं सुवर्ण पदकाची कमाई केली होती। सुशील कुमारसह योगेश्वर दत्तनंही सुवर्ण पदकावर नाव कोरलं। योगेश्वरनं पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात कॅनडाच्या जिओन बाल्फोरला 4-0 अशा फरकानं मात दिली। अमित कुमार, सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांच्यासोबत बबिता कुमारी आणि विनीश फोगाटनंही महिलांच्या कुस्तीत सुवर्ण पदकाची कमाई केली। दिल्लीत झालेल्या 2010च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बबिता कुमारीला सुवर्ण पदकानं हुलकावणी दिली होती। मात्र यंदा बबितानं अप्रतिम खेळ करत महिलांच्या 55 किलो वजनी गटात कॅनडाच्या ब्रिटनी लॅब्राडोरवर मात करत सुवर्ण पदक मिळवला। तर विनीश फोगाटनंही आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत आपल्या पहिल्याच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे। विनीशनं महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलंय। याच सोबत भारताच्या बी बजरंग, गीतिका जाखर, ललिता, राजीव तोमर, सत्यवर्त कडियान, साक्षी मलिक यांनी आपापल्या वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे। तर नवजोत कौर आणि पवन कुमार यांनी भारताच्या खात्यात 2 कांस्य पदकांची भर घातली। एकीकडे भारताच्या या पैलवानांनी आपल्या अप्रतिम कामगिरीनं देशवासियांची मनं जिंकली, तर दुसरीकडे मात्र ज्योती या एकमेव महिला पैलवानाच्या हाती निराशा आली आहे। ज्योतीला महिलांच्या 75 किलो वजनी गटात पराभवाचा सामना करावा लागला। गेल्या काही मोठ्या स्पर्धांमध्ये पैलवान पदकं जिंकतायत। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही हाच सिलसिला सुरू राहिला। आता पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय पैलवानांचा दम असाच घुमत राहावा ही अपेक्षा आहे। विजय शिंदे, एबीपी माझा, मुंबई।